हॅलो हाय नमस्कार, मी नम्रता प्रधान आणि आय एम नम्रता प्रधानच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज माझ्या आत्याच्या घरी आले आणि उन्हाळ्यात तर मस्त आंबे कैऱ्या खायची मजा असते आणि आत्याच्या दारातच हे मोठं आंब्याचं झाड आहे जिथे खूप कैऱ्या लागल्या. ऐश्वर्याचं आमच्या स्ट्रगलच वेगळं आहे. ऐश्वर्या ती काठी दाखवच. हे बघा, ही काठी केवढी मोठी आहे. ही घरातल्या गुढीची काठी आहे आणि आम्ही या कैऱ्या काढण्यासाठी घेतलेली आणि हिने त्या एक्झॅक्टली त्या साईजची काठी बघा केवढी आहे. हे बघ, एवढी पाहिजे. त्या टोकाला लावायला कट म्हणून असं लावतात ना कॉर्नर. बघ, ट्राय कर. तर असं आमचं स्ट्रगल चालू झालं आहे. म्हणजे आम्ही एक कैरी पाडली आणि त्याच्यामध्ये ना आता आमच्या काकाला कळलं तर ओरडतील. हा लॅम्प तुटलायसी. त्याचा लॅम्प असा होता, हा असा होता, तर तो तुटला. आणि हिला मी सांगितलं होतं की तू कॅच पकड, पण तिने कॅच पकडलेला नाही आहे. आमची आजी बघा. आजी हाय म्हण. असा हात बाहेर काढ. आजी असा हात बाहेर काढून हाय म्हण. हात बाहेर काढू. ऐश्वर्याने बघा. नाही, दाखव आता ऐश्वर्या तुझी टॅलेंट. दाखव तुझं टॅलेंट दाखव ना. हे बघा, ही काठी तिने आणलेली आहे. म्हणजे ह्याच्यावरती आपण कैरे आंबे पाडू शकतो. मला काय माहिती. मी तुझं आता सगळंच दाखवणार आहे व्लॉग मध्ये. तू काय काय करतेस ते पराक्रम. एवढी टॅलेंटेड पोरगी आहेस ना तू. सो फायनली आम्हाला अशी छान मजबूत काठी मिळालेली आहे आणि मीच काढलेली आहे गाईज. शोधली मी आहे. प्लीजच राहू दे. मला दिसली पाहिजे बघ, मस्त बोलली ती बरोबर होईल असं. तर आता आम्ही त्याला ना हे बांधणार आहोत आणि बघू. लेट्स सी. ती घेऊन येऊ का मग? बघू किती मजबूत आहे. गुढीच्या काठीचा उपयोग झाला छान कैऱ्या काढायला. ॲक्च्युली पण हे वर्क झालं पाहिजे. हो. आमचा ॲक्च्युली माझा कन्सेप्ट वेगळा होता. हा. बाटली लावून पण कैऱ्या काढतात, माहिती असेल जे लोक कोकणातले त्या साईडला लोकांना असेच काढतात. पण ऐश्वर्याने जी मला काठी दिलेली आहे त्याच्याने नाही, मी नाही काठी दिली ही. कपडे घालायच्या काड्या देतात त्याच्याने कैऱ्या. नाही नाही, ऍक्च्युली आम्हाला नक्की कळलंच नाही की दिदीला नक्की म्हणायचं. काल ती बोलत होती बाटलीने काढायचंय काहीतरी, सो मी कन्फ्यूज झाली. कळलं का आता. कोणी ओळखतच नाही, काय करायचं. जाऊ दे, चल तुझ्या इकडे. आता तुला पडेल ऐश्वर्या. ऐश्वर्या पडेल ना ती. तुला कॅच करावं लागेल. अडकलाय. माड तर. माझ्या वजनापेक्षा काठीचंच वजन जास्त लागते. कोण सरळ? दीदीचं स्ट्रगल बघा. सरळच पाहिजे. तुम्हाला मी टेक्निक दाखवू. हे बघा, आत्ताशी एक कैरी काढलेली आहे आणि असं फिरवून काढायचं. पण काठी एवढी मोठी आहे ना की हे बघा ना. थकले मी आता. दीदीचं जे स्वप्न होतं माझं ते चुरमचूर झालेलं आहे. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये मी एवढे स्ट्रगल काढते. काढा बिंदास. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर नुकसान होणार नाही ते खाली पडलं तरी, कारण ते मॅटिन आहे. सो अरे यार, जिमची एक्सरसाइज होते माहितीये का. ऍक्च्युली हे तर आपलं कामच नाही आहे, म्हणजे जमणारच नाही. एवढं मोठं आहे बघ. नाही, ऍक्च्युली आम्ही 2 काढल्या ना. अजून कुठे काढलं होतं 2? इथे आहेत. गणपती बाप्पा मोरे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? खूप मस्त. हे बघा सगळ्या बघा. दीदी त्या 2 कैऱ्यांवरच डूब ठेवले दीदीनी. हलते केवढी. हे बघा, 2-3 कैऱ्या निघाल्या पण चीक उडला. छान. डोळ्यात नाही ना गेलाय. एक गेली आहे बाजूने कुठेतरी. मिळाली.
मम्मी हाय कर. दाखव. वा. दीदीला आता ट्रिक कळलेली आहे त्याच्यामुळे ती नाचतीये. एक मोठी तिकडे कोपरे. अच्छा आली अडकली आहे का? येस. नशीब डोक्यावर पाडली नाही तिने कोणाच्या. तुला दीदी तुला आता ट्रिक कळली ना? येस. हे बघा. बस 10 कैऱ्या काढल्यात. वा. अरे हे बघा दीदीने हे फोडलेलं आहे. मी नाही, तू फोडलं. तुझ्यामुळे फुटलेलं कारण की तू पहिल्या काही कैरीचा कॅच नाही ऍक्च्युली काय झालं आम्हाला दोघींना ट्रिक कळतच नव्हती. ती 4-5 काढल्या. तिथे लागली तिच्यावर नाव ढकली. काठीचा उपयोग असा याने केलेला आहे. करताना करते ना वरती हे होतं. धुवून घेऊया आधी. चिकट झालं. दीदी हॅपी. खूप हॅपी. येस. आता आम्ही कैऱ्या मोजतोय. Yes. काही कैऱ्या छान मस्त अख्ख्या मिळाल्या. तर काही नाही त्या इथे ज्या पडल्या ना त्या नाही फुटल्या. बाहेर पडल्या त्या फुटलेल्या आहेत ऍक्च्युली. 2 3 4 हे तर असं मिळालं. फील. 5 6 7 8 9 10 11 मिनी 11:30 11:30. क्या बात सो अशा प्रकारे आज आम्ही सकाळ आमची कैऱ्या काढून केलेली आहे. आहे. आणि ह्याचं लोणचं आणि पण खूप छान होतं कारण की कैऱ्या ॲक्च्युली आंबट आहेत. खूप भूक लागली आहे. नाश्ता करायला जाऊया. चलो. आजीचं म्हणणं तिला खूप मजा आली. हा आजी. हो खूप छान मजा आली. मजा आली. बाल्कनीचं तिकीट बाल्कनीमधून एंटरटेन तिचा स्वतःचा करत होती. हो आनंद घेत होती. आनंद प्यायचे का टाकू उकडं. आता कधी होणार. नाही जाऊ दे नको कष्ट करू. मी घरी जाऊन बनवेन पण. आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्त्याला काय आज स्पेशल? इडली चटणी सांबार. इडली चटणी सांबार. वा वा व्हेरी गुड व्हेरी इकडे पेनला ते काय त्यांचं नाव? नाथ ब्रह्म. बरेच लोकांना माहिती असेल. खूप फेमस आहे ते. गुड. आम्ही आता इडली आणि ते नाश्ता करतो. हो बघायचं बघा बघा. इडली हे बघ. वाव. हलकी स्पॉन्जी. काहीतरी आहे ना त्यांचं मम्मा. 10 रुपयाला 2 इडल्या. येस 10 रुपयाला 2 इडल्या. बऱ्याच लोकांना तुमच्यापैकी माहिती असेल. हे खूप सांबार फेमस आहे. आहे. मुंबईचंच आहे ते. बघा हे सुंदर सांबार आहे. सांबार. अप्रतिम सांबार असतं आणि ही त्यांची चटणी. वा वा वा. चला लवकर द्या भूक लागली तुम्ही आता. पण या सगळ्या नाश्त्याला. येतो. हा ताई येतो. आंबे काढून जमले आहेत तेव्हा नाश्ता इथे टेबलावर तयार ठेवलाय आत्याने. येस. ओके सो लेट्स गो. म्हणणं आहे की आपण इतकी मेहनत करून कैऱ्या काढल्या आहेत तर आपण जरा सजावट करून लोकांना. ही ची कुठतोय तेच म्हणते असं काय होतं यार. म्हणून मी हात नाही टाकलं. जरा प्रेमाने काढ. नाही ना तरी बघ कोणी एवढं हे हळू करते. तिने मला आज व्लॉग आहे ना व्यवस्थित करूच दिलेला नाही. माझी ओपनिंग करताना पण मध्ये मध्ये चाललं होतं. आता मी एवढं छान बोलते तरी ते चाललंय. सो ती आता कैऱ्या टोपलीमध्ये लावतीये आणि तुम्हाला ते दाखवणार की बघा कैऱ्या कशा सीझनल छान दिसतात अँड ऑल. सो बघा आता एवढी मेहनत केली तर चांगलं फोटोशूट तर झालंच पाहिजे ना. आपल्याकडे आहे पण. त्याचबरोबर काल आम्ही इथे साने म्हणून आहेत ज्यांचा पापडाचा बिझनेस आहे. ज्यांनी पेणमध्ये फेमस आहे. फेमस आहेत आणि सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी त्यांचं दुकान गृह उद्योग चालू केला होता. तर त्यांच्याकडे पोह्याचे पापड आणि बरेच खूप पदार्थ म्हणजे उन्हाळ्यात मिळतात. सो आम्ही अशा प्रकारे आमच्या हॉटेलसाठी
आमच्या हॉटेलला स्पेशल पोह्याचे पापड मिळतात कारण की लोकांना ते खूप आवडतात, नाचणीचे वगैरे किंवा ठेवतात. तर सो मी असे पापड घेतले. सो हे आहेत, ह्याला म्हणतात मिरगुंडे, पोह्याचे मिरगुंडे. तर असे मी 20 पॅकेट घेतलेले आहेत. तर आता ऐश्वर्याने तयारी केलेली आहे. सो आपण आता शूट करूया. ओके, काय करायचं ऐश्वर्या? असा फोटो काढूया ना छान आपण. तर तिचं असं म्हणणं आहे की तू एवढ्या कैऱ्या ज्या काढल्या ते असं टोपलीत घेऊन तू असा फोटो काढ. जरा तर त्यासाठी ती बिचारी एवढी कष्ट घेते. Yes. त्यातल्या कैऱ्या किती फुटल्यात? कैरे आपल्या 2 फुटल्यात, ह्या 2 फुटल्यात. बाकी ही सगळ्या पण आहे चांगल्या बघ ना. आहेत. हा, ही पण आहे. yes. 4-5 कैऱ्या फुटल्यात. एक नाही, मम्मीने ही- दिली. ही बघ, ही छोटी नाही, वाली आहे. ही वाली नाही 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 ना. ठीक आहे, मग चांगलं. म्हणजे 4च कैऱ्या फुटल्या. हो. आणि एक मम्मीला दिली ना तू. त्यांच्याच झाडाच्या कैऱ्या मम्मीला दिली. पण करायला. पण करायला. ठीक आहे. तर आत्याने त्याचबरोबर घरामध्ये बरेच पापड, कुरडया वगैरे बनवलेल्या आहेत. सी लाईक दिस. हे पापड मी काल बनवलेले घरी. त्याचा व्हिडिओ नाही काढला पण केले. आणि इथे ही सुकी मच्छी सगळी वाळत घातली. आणि हे तांदूळ आहेत जे उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय म्हणते, जे थालीपीठ वगैरे बनवण्यासाठी सगळ्या गोष्टी तयारी केली. पापड दाखवले का लसूण मिरचीचे छान. ऐश्वर्याने पीठ मळलं होतं. हो, मी मेहनत फर्स्ट टाइम घेतलेली. पीठ मळलं आणि ते व्यवस्थित मळलं गेलं, कारण ते कुठल्यानंतर मऊ झालं होतं. मला टेन्शन आलेलं, म्हटलं कसं काय होईल, पण झालं व्यवस्थित. जेव्हा पापड लाटायला घेतले, 2 पापड छान झाले, तेव्हा ऐश्वर्याला जो आनंद होत होता मी खूप खुश झाले. की मी मळलेल्या पिठामध्ये मी आणि मी ना लाईक असं मला खूप ते फॅसिनेशन होतं, मळायचं होतं खूप. असं बोलतात ना, अवघड असतं मळायला, हां पण मस्त वाटलं. छान वाटलं तिला. सो तिचा तो आनंद कालचा खूप वेगळा होता. तिने जो एक्सप्रेस केलाय. आणि हे एक, सुकी मच्छी आहे. सुकी मच्छी दाखवली, दाखवलं, एक्सप्लोर केलंय सगळं. टेन्शन चलो. तर आता आम्ही फोटो काढतोय कैरी बरोबर. पुढे जा म्हणजे अहो, आता तुम्ही भाव केला ना माझ्या बरोबर. मोठी एकच भाव का? हे बघा, रेडी. रेडी? ओके, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. अशा प्रकारे आजचा दिवस माझा सकाळी 8 वाजल्यापासूनचा छान गेलेला आहे. काल रात्री नाही, मी काल इथे सकाळी आले पापड घेण्यासाठी आणि असंच जरा फेरी मारली की बरं वाटतं आपल्या माणसांकडे. तर दाखवले, आईचं म्हणणं पापड दाखव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी निघते आहे आणि की खूप काम आहे परत घरी जाऊन पण. सो थोड्या वेळाने माझा टाटा बाय बाय होणार आहे. आत्या आंघोळीला गेली, ती आल्यानंतर येस. फायनली मी निघाले आता. आत्याने मला देवाचं कुंकू आणि भंडारा लावलाय, सांगितलंय की छान सगळं कर, बेस्ट विशेस अँड ऑल. सो आम्ही चाललोय, म्हणजे मी चालले आणि मी परत येईन लवकर. बाय बाय. बाय बाय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. शॉर्ट व्हिडिओ आहे, आफ्टर लॉंग टाईम मी व्लॉग करते, पण खूप गाईगाईत होते, पण थोडी मजा शेअर करायची म्हणून मी केलाय हा व्लॉग. सो स्टे ट्यून, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. तो पण बाय बाय. बाय बाय.